बापराव गावडे यांच्या विरुद्ध तहसील ऑफिसमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफिसमध्ये इथं येण्याचा योग आला. इथं उपस्थित संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, त्याबरोबर तहसीलदार साहेबांचे सर्व सहकारी बापराव गावडे संजय गांधी समितीचे अध्यक्ष. या ठिकाणी गेल्याच महिन्यामध्ये रामराव साहेबांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी बापराव गावडे यांची संजय गांधी निराधार योजना समिती फलटण तालुक्याच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आणि त्यानिमित्ताने इथं येण्याचा योग आला आणि इथं आल्यानंतर या योजनेबद्दल माहिती घेतली. निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू आहे आणि आता माहिती घेतल्यानंतर जवळजवळ पहिल्याच मीटिंगमध्ये 177 महिलांचे किंवा महिला असतील किंवा वयोवृद्ध पुरुष असतील त्यांचे अर्ज मंजूर केले. जवळजवळ 500 अर्ज आले होते. त्यापैकी काही त्रुटी निघाल्या आणि त्याही पुन्हा त्रुटी दूर करून ते पुढच्या मीटिंगमध्ये निश्चितपणे मंजूर होतील. आणि मला खात्री की रामराव साहेबांनी जो विश्वास बापराव गावडे यांच्यावर टाकला तो विश्वास सार्थ ते ठरवतील आणि जास्तीत जास्त या तालुक्यातल्या गोरगरिबीच्या महिला आहेत, निराधार वयोवृद्ध पुरुष आहेत, सर्व अपंग आहेत, अशा सर्व लोकांना ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे शासनाच्या मदतीची, त्या लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतील. आणि केवळ जे इथं लोक आल्यानंतरच नव्हे तर गावागावामध्ये त्याची प्रसिद्धी करून गावामध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्याला सांगून ज्या ज्या गावामध्ये असे कुठे लोक असतील त्या लोकांना शोधून काढून त्यांच्यावरही हा लाभ कसा पोहोचवायचा याही दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आणि निश्चितपणे आमचं रामराज साहेब असतील, संजय बाबा साहेब आपल्या सर्वांचं बापरावच्या पाठीच्या आमच्या निश्चितपणे आमचं त्याला सहकार्य आहे. नमस्कार. आज तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेला माननीय आमदार साहेबांनी भेट दिली. सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. गेल्याच महिन्यात संजय गांधी तालुकास्तरीय समितीची स्थापना झालेली आहे. या समितीची बैठक 1 जुलै 2024 रोजी पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे 530 प्रकरणं समितीसमोर विचारार्थ होती. त्यापैकी आपण 177 पात्र असणाऱ्या महिला असतील, पुरुष असतील, तृतीयपंथी देखील 5 आहे. तर ह्यांना आपण लाभ दिलेला आहे. अन्य प्रकरणं जी आहेत ती कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. ती देखील आपण कागदपत्रांची पूर्तता झाली की त्रुटी पूर्तता झाल्यानंतर आपण ती नियमानुसार त्याच्यामध्ये कारवाई करण्याची दक्षता घेत आहे. ह्याच्यामध्ये कोणताही आपला संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इंदिरा गांधी विधवा योजना असेल तर ह्याच्यामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारची अडचण किंवा शंका असेल तर तहसील कार्यालय इथे मला वैयक्तिक स्वतः भेटू शकता किंवा संजय गांधी शाखेमध्ये आमचे नायब तहसीलदार असतात त्यांना भेटून आपली शंका किंवा काय अडचण असेल तर ती निश्चितपणे दूर केली जाईल याची मी ग्वाही देतो. आणि शासनाच्या या चांगल्या योजनेचा लाभ फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत, पात्र लोकांपर्यंत कसा पोहोचेल याची निश्चितच दक्षता घेतली जाईल असं मी या ठिकाणी सांगतो. थँक्यू.